इलेक्शन या ठिकाणी येतील, त्यांच्यासमोर एक संच बांधलं जाईल आणि हा एक क्रांतिकारक निर्णय हा लावायची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान मराठवाडा ते विदर्भ येथील 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत व मकरम पाटील यांनी दिली. या आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात चिंताजनक आकडेवारी आहे. 2706 मराठवाडा ते विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाचे काही अमरावती किंवा नगरमध्ये मराठवाड्यामध्ये विहीर अशा काही जिल्ह्याच्या संबंधीची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे. आम्हाला लोकांच्याकडं याचा थोडीवत माहिती कळल्यावर आम्ही त्याची ठिकठिकाणची माहिती एकत्रित करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी धोरण आखावं, त्यांनी याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवावी हा आग्रह आम्ही धरणार आहोत. उलट या कामात लक्ष घातलं जाईल. साहेब, काही दिवसानंतर माळेगाव सगळ्यात कारखान्याची निवडणूक लागणार आहे. तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहात, कारण आता थोड्या वेळापूर्वीच काही जणांनी तुमची भेट देखील घेतली. निवडणुका होत असतात, लोक भेटत असतात, त्याच्यात मी व्यक्तीच्या काय करायचं हे काही ठरवलं नाही. लक्ष बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे. तर राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसतंय. होळीवरून हिंदू मुस्लिम होताना दिसतं आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होतं. राहुल सोलापूरकर असतील, इतर बऱ्याचशा लोकांकडनं पण कारवाई होताना. असं की हे सगळ्याच राज्याचं वातावरण असलंय असं काही मी मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती थोडी बिघडली तर त्याचा गैरफायदा घेणारे काही घटक अचानक सामोरं जायचा निकाल राज्य सरकारने घ्यावा, सक्त घ्यावी. सत्तेचा गैरवापर आणि लोकांच्या मध्ये जात आणि धर्म याच्यातून अंतर हे कोणी प्रयत्न करत असेल त्यांनी याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवावी हा आग्रह आम्ही धरणार आहोत. उद्या सोमवारी पार्लमेंट सुरू होईल, त्यानंतर या कामात लक्ष घातलं जाईल. काही दिवसानंतर माळेगाव सगळ्यात कारखान्याची निवडणूक लागणार आहे. तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहात, कारण आता थोड्या वेळापूर्वीच काही जणांनी तुमची भेट देखील घेतली. निवडणुका होत असतात, लोक भेटत असतात, त्याच्यात मी व्यक्तीच्या काय करायचं हे काही ठरवलं नाही. माझं लक्ष बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे. तर राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसतंय. होळीवरून हिंदू मुस्लिम होताना दिसतं आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होतं. राहुल सोलापूरकर असतील, इतर बऱ्याचशा लोकांकडनं पण कारवाई होताना. असं की हे सगळ्याच राज्याचं वातावरण असतंय असं काही मी मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती थोडी बिघडली तर त्याचा गैरफायदा घेणारे काही घटक अचानक सामोरं जायचा निकाल राज्य सरकारने घ्यावा, सक्त भूमिका घ्यावी. सत्तेचा गैरवापर आणि लोकांच्या मध्ये जात आणि धर्म याच्यातून अंतर हे कोणी वाढवायचा प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारला माझ्याची भूमिका घेत आहे. राजकीय प्रश्न आता जयंत पाटलांनी काल तुमची भेट घेतलेली आहे.
ते नाराज आहेत अशी चर्चा होती. त्यांच्या वक्तव्यावरून पण वेगवेगळे अर्थ काढले जात होते. त्यांनी उत्तर दिले आज तुम्ही छापले, त्यांचं उत्तर आज छापले आणि त्यांनी ते उत्तर बारामतीला दिलं. माणिकराव कोकाटे संदर्भात प्रश्न आहे की कोर्टानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे, परंतु ते निरीक्षण नोंदवले की पुन्हा एकदा निवडणुका होऊ नयेत, खर्च वाढला असता म्हणून त्यांना दिलेली स्थगिती ही केलेली. नाशिक कोर्टानं हेच ते निरीक्षण नोंदवले. कसं वाटतंय? मला काय माहिती नाही या गोष्टीची काही गरज नाही. स्थानिक लोकांनी विचार. झटका आणि या सर्टिफिकेटवरून वाद निर्माण झालेला आहे. जेजुरीच्या विश्वस्तांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे, काही विश्वस्तांचा राज्याचे सोबत प्रश्न दुसरे आहेत का नाही, हे काय राष्ट्रीय प्रश्न आहेत. अर्थसंकल्प आता सादर झालेला आहे, पण राज्यावरती काही लाख कोटीचं कर्ज आहे. 9.5 लाख कोटींचं कर्ज झालंय. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं 2014 पर्यंत ते 2 लाख कोटी पर्यंत होतं. आता ते 9.5 लाख कोटी. माझ्या वाचनात आलं, अर्थमंत्र्याचं जे वाचन होतं त्याच्यात त्यांनी या गोष्टी लिहिल्या. बघूया त्याची कॉफी हातात पर्यावर त्याचा महाराष्ट्र. तर बीड मधली परिस्थिती आहे. वेगवेगळे व्हिडिओ नेहमी पुढे येतात. गुन्हेगारी वाढताना दिसते. धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा पण दिलेला आहे. हे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उशीर झाला असं वाटतं तुम्हाला? त्याची वीज जिल्ह्याने अनेक वर्ष होती. आज ती वीजची अवस्था आहे ती कधी नव्हती. वीज त्यानंतर सर्वांनी सगळ्या घटकांना घेऊन जाणारा असा जिल्हा, असा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे. मी स्वतः त्या भागात लक्ष देत होतो. तिथं मी निर्णय केलेले 6 सदस्य आमदार म्हणून तिथे निवडून आहे. आणि एक प्रकारचं सामंजस्याचं वर्तन होतं. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करायची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज वेगवेगळ्या अर्थाने दिसत आहेत. माझं स्वच्छ मत असं आहे की राज्य सरकारने कोण आहे त्याचा विचार करता जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो, अशांच्या संबंधी अत्यंत सक्त असं धोरण हे आखण्याची गरज आहे. आणि वीज पूर्वीचे वैभवाचे दिवस आहेत ते कशी येतील याची काळजी घ्यावी. अंजली मानेंनी फोटो ट्विट केलाय जे निलंबित पोलीस आहेत त्यांच्यासोबत तिथे न्यायाधीश होळी खेळताना पाहायला मिळतात. कसं बघता या सगळ्याकडे महाराष्ट्र? मी काही बघत नाही, मला काही माहिती. तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे 10 तारखेचं साखरपुड्याचं जय पवार यांनी. त्यांच्या भावी पत्नी कुटुंब एकत्र येतं. हा काही प्रश्न नाही. शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या जातात, प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत नाहीत. याला कोण जबाबदार आहे? राज्य सरकार जबाबदार आहे का केंद्र सरकार जबाबदार आहे? कोणती योजना, कोणत्या योजना पाठिंबा देऊ. एक प्रकारे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. त्यामुळे